घेतलेले होते. ठीक आहे, तर टाईप 5 आहे आपला. पोल पण धावतं का? नाही. झाड धावतं का? नाही. मग धावेल कोण? माणूस. आलं लक्षात? ते इथे आपल्याला माणूस आणि ट्रेनचं गणित करायचं आहे. आलं लक्षात? आता बघा याच्यामध्ये काय आहे, ज्या वस्तूची स्वतःची लांबी नाही आहे, है ना. आता माणूस उभा आहे, तर माणूस मला येणार नाही, पण तरी आहे जसा आहे तसा आहे. लहानपणापासून अशीच काढते. ठीक आहे, समजून घ्या. जास्ती बाई झाली की तिचे असे बाल असे करून द्यायचे, बाई झाली. बाकी काही नाही. नेक्स्ट, आता हे याची लांबी आहे का? लांबी नाही आहे. आपण फर्स्ट याच्यामध्ये पण बघितलं होतं. पण हा स्थिर पण नाही आहे. आता एखादी ट्रेन जर धावते तर ते याच्यासोबत पडत जाईल, हे का नाही. ते नाही का कोणती पिक्चर दाखवतात, ते सुलतानवाली पिक्चरमध्ये सलमान खान ट्रेनचं याच्यामध्ये पडत सुटतोय ना. ते काय लावतात? टायमिंग लावतात. बरोबर आहे की हे ट्रेनला तुला क्रॉस करायचं आहे किंवा हे ट्रेनसोबत तुला पडायचं आहे. सेम आपल्याला तेच करायचं आहे इथे. हां, आपल्याला धावत सुटायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय विचारलं गेलं, जर याच्यामध्ये अशी परिस्थितीमध्ये तुम्हाला अंतर विचारलं गेलं, म्हणजे काय, डिस्टन्स विचारलं गेलं. कोणाचं डिस्टन्स निघेल? समोरून जाणाऱ्या माणसाचं डिस्टन्स, कारण व्यक्ती स्वतःची लांबी नाही म्हणून ट्रेनचं घ्यावं लागेल. इथे लक्षात आहे, डिस्टन्स कोणाचं घ्यावं लागेल? डिस्टन्स म्हणजे काय? लांबी. डिस्टन्स म्हणजे काय? लांबी. ह्या वस्तूची लांबी आहे का? नाही आहे. पण हे स्थिर पण नाही आहे, एवढं लक्षात घ्या. पण लांबी नाही आहे, तर म्हणजे लांबी आपल्याला काय घ्यावं लागेल? इथे ट्रेनची लांबी घ्यावं लागेल. कोणाची लांबी घ्यावं लागेल आपल्याला? ट्रेनची. इथे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, दुसरं काय याच्यामध्ये? स्पीड. आता हे बघा, स्पीडमध्ये 2 प्रकार पडतात. ठीक आहे, आता एक या दिशेने आलंय आणि एक ह्या दिशेने. कसं आलंय? एक ह्या दिशेने आणि एक ह्या दिशेने. म्हणजे समजा ह्या दिशेने ट्रेन येते आणि हे दिशेने व्यक्ती येतो. व्यक्ती घ्यायचं आपल्याला इथे, व्यक्ती लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर काय होईल? ते तर होणारच आहे, धडक तर होणारच आहे. पण त्या धडकला आपल्याला प्लस करायचं आहे. हां, धडक म्हणजे मग तो गेला, जाऊ दे, तिथे विषय संपला, है ना. म्हणजे तो का समोरासमोर नाही येणार आहे. सांगण्याचे उद्देश आहे की तो या दिशेने येते ते त्या दिशेने येते. आलं लक्षात? तर म्हणजे काय होईल की जे ट्रेन एका म्हणजे एक ह्या दिशेने येते, एक ह्या दिशेने येते, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? प्लसची साईन करावं लागेल. हे काय आहे? आपलं स्पीड. काय आहे? आपलं स्पीडचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, दोघी वस्तू समोरासमोर आले तर आपल्याला त्याची प्लस करायची आहे. आणि समजा दोघी वस्तू एकच डायरेक्शनमध्ये जात आहे, दोघी वस्तू एकच डायरेक्शनमध्ये जात आहे, म्हणजे ट्रेन पण इकडे जाते, व्यक्ती पण इकडे जात आहे. आलं लक्षात? हां, त्यांच्यामध्ये अंतर तर भरपूर असेल स्पीडचा. ठीक आहे, पण समजा असेल तर मग तेच तर स्पीड काढायचं ना आपल्याला, कारण दोघी ॲट अ टाईम नाही जाऊ शकत, कोणीतरी मागे पुढे राहीलच, है ना. तर समजा ट्रेन पण त्याच दिशेने जाते, व्यक्ती पण त्याच दिशेने जाते, तर त्यावेळेस आपल्याला मायनस करायचं आहे, कारण एखादं एक बरोबर कोणी जाणार नाही आणि सहसा ट्रेनच पुढे जाते. ते मूव्हीजमध्ये दाखवते ती गोष्ट वेगळी, आतापर्यंत मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही आहे. ठीक आहे, तर ट्रेन आणि व्यक्ती जर एकच डायरेक्शनमध्ये जात असेल तर त्यांचं वेग स्पीड कसा काढायचा, तर त्यावेळेस आपल्याला मायनस करायचं, वजा करायचं. ठीक आहे, आणि दोघी ज्यावेळेस समोरासमोर येत आहे प्लस, हे लक्षात द्यायचं. धडकले म्हणजे प्लस, दोघी ट्रॅक अपोजिट चालले वाकडं तोंड करून मायनस. ठीक आहे, असं एकदम वाकडं तोंड करून जाणार नाहीत ते. ठीक आहे, आता वेळ टाईम टाईम काय? ओलांडलेला टाईम. बरोबर आहे ना, ओलांडलेला टाईम म्हणजे आता हे 2 समोरासमोर व्यक्ती येत आहे किंवा व्यक्तीने एक ट्रेन आणि एक व्यक्ती येत आहे, तर हे टोकापासून तर एंड टोकापर्यंत, आलं लक्षात? एंड टोकापर्यंत किती टाईम घेतला त्यांनी, जसं आपण नॉर्मली ओलांडण्याचा टाईम घेतो. आलं लक्षात?
हां, तर इथे ह्यावाल्या प्रश्नांमध्ये सर्वात पहिले लांबी ती ट्रेनची आहे. परत लक्षात घ्या, लांबी ट्रेनचीच राहणार आहे, कारण व्यक्तीला लांबी नाही आहे. सेकंड सर्वात इम्पॉर्टंट इथे येतं तुमचं स्पीड. स्पीडमध्ये 2 प्रकार पडतात. जेव्हा वस्तू समोरासमोर येते त्यावेळेस प्लस, हां, सोबत जाते दोघी एकच डायरेक्शनमध्ये, किंवा इकडून आले दोघी बरोबर, किंवा इकडून जाते दोघी बरोबर, तर ते मायनसमध्येच राहतील.